श्री सहस्त्रार्जुन युवती प्रतिष्ठान यांच्या 11 वर्षे पूर्ण व संक्रांत निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवारांची प्रमुख उपस्थिती होती। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। सहस्त्रार्जुन युवती प्रतिष्ठानला 11 वर्षे पूर्ण होऊन 12व्या वर्षात पदार्पण झाले आहे। 11 वर्षे पूर्ण झाले। यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने महिला युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, समाजाचे अध्यक्ष संजय बिद्री, जयकुमार कोल्हापुरे, शिवप्रकाश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नाव मेळावा पार पडला। यावेळी प्रभाग क्रमांक 4 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनंत जाधव, विनायक विटकर, वंदना गायकवाड, ऐश्वर्या साखरे या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला। यावेळी समाजाच्या वतीने समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी आपल्या समाजाचे प्रश्न मांडले। हे जे चारही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत, हे त्याचं सोन्याला तापून 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 त्याचं सोनं हे बरोबर आहे का नाही आहे, हे जोपर्यंत त्यांना खरं वाटत नाही तोपर्यंत सोन्याला म्हणत नाही। तर चारही उमेदवारांनी त्या भारतीय जनता पक्षाने ते पूर्ण तपासून बघून उलटा सुलटा कॉर्नर हे उमेदवार उभा केले असतील आणि निश्चित मला खात्री आहे की हे उमेदवार जे आहेत हे आमच्या पूर्ण प्रभाग 4 मध्ये हे निवडून येतीलच। कारण आज विजयकुमार मालक विजयाच्या शिल्पकार आहेत। गेल्या 5 पासून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाची सगळी माहिती आमच्या सगळ्या त्या महिला मंडळाला आहे। तर निश्चितच चारही उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिलेले आहेत, ते निश्चित चांगले असतील आणि येणाऱ्या 15 जानेवारीला आपण या चारही उमेदवाराला आपण निरखून बघितलेलं आहोत, म्हणून या ठिकाणी त्यांना मतदान करून मोठ्या मतदानाने त्यांना निवड करावं। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। यंदाच्या महानगरपालिकेत आपल्या समाजाच्या वतीनं युवकासाठी कुठल्या तरी आम्हाला एक लोकप्रतिनिधित्व मिळावं असं आपल्या समाजाचे सगळे नेते मंडळी, सगळे अध्यक्ष, सगळे लोक घाट घातलं होतं। पण तिकीट वाटण्याच्या प्रक्रियेमध्ये आमच्याकडून राहून गेलं, त्याबद्दल तुमचा मी दिलगिरी व्यक्त करतो। आज पक्षाचे अध्यक्ष आमच्या समोर उपस्थित आहेत, त्यांनी आणि आम्ही ठरविलंय की येणाऱ्या कालावधीमध्ये जरूर आपल्या समाजाच्या युवकांना न्याय देऊ आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सांभाळून यावं। कारण आपण मूळतः भारतीय जनता पक्षाचे आपण सगळे समर्थक आहेत। तुमचा आशीर्वादामुळे आम्ही इतके वर्ष, मी तर 5 वेळा निवडलो आणि आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य असंच पाठीमागं आमच्या ठेवावं आणि आम्ही झालेली चूक दुरुस्त करून घेऊ बोलतो। यावेळी वर्षा मेंगजी, ज्योती मेहरबडे, मेघा पवार, रोहित बंकापुरे, राजकुमार पवार यांच्यासह समाजातील ज्येष्ठ व्यक्ती, महिला पदाधिकारी उपस्थित होते।